सांधेदुखीच्या भयंकर आजारांपैकी एक आजार आहे तो म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस, ज्यालाच आमवात म्हटलं जातं किंवा संधिवात म्हटलं जातं आणि त्याला गठिया वाय असं पण म्हटलं जातं। तर बऱ्याच लोकांमध्ये असा एक समज प्रचलित आहे की जर एखाद्याला हा रुमेटॉइड आर्थरायटिस नावाचा आजार झाला तर हा माणूस असतो तो ह्या आजारामध्येच मरतो, पण ह्या आजाराला उपचार नाही। पण हा जो समज आहे तो चुकीचा आहे। जर तुम्ही हा रुमेटॉइड आर्थरायटिस शरीरामध्ये होण्यामागचं पॅथॉलॉजी समजून घेतलं, त्याचं जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तो जर तुम्ही समजून घेतला आणि त्याला जर तुम्ही ट्रीट केलं, त्याच्यावर जर उपचार केला, तर हा रुमेटॉइड आर्थरायटिस तुमच्या शरीरामध्ये नक्कीच कमी होण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे जे शरीरामध्ये फर्दर डिफॉर्मिटीज होतात ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, रुमेटॉइड आर्थरायटिसचे जे पेशंट असतात ते सकाळी उठलं की त्यांच्या हाताची मूवमेंट होत नाही किंवा हातामध्ये एक प्रकारचा स्टिफनेस जाणवतो। त्यांच्या हातात जे सांधे असतात ते सुजलेले दिसतात। सकाळी उठल्यावर हात जर हलवायला गेले तर हातांची मूवमेंट होत नाही, भयंकर पेन जाणवतो। हळूहळू काय होतात की जसा हा आजार वाढत जाईल तशी हातापायाची बोटं असतात ती वाकडी होऊ लागतात किंवा त्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज होऊ लागतात व हे जे पार्ट्स आहेत ते कायमचे निकामी होण्याकडे त्यांची वाटचाल चाललेली असते। तर हे जर कमी करायचं असेल तर तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे ते आम म्हणजे काय आणि तो शरीरामध्ये कशा प्रकारे तयार होतो। बऱ्याच वेळा आपण काय करतो, जे चुकीचे अन्नपदार्थ खातो किंवा चुकीचं आहार घेतो, हा जे अन्न असतं किंवा आपले जर डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित काम करत नसेल तर खाल्लेलं अन्न काय होतं, बऱ्याच दिवस शरीरामध्ये पडून राहतं, त्याचं व्यवस्थित पचन होत नाही व पचन होऊन जो मल शरीराच्या बाहेर पडतो तो पडत नाही। हे जे पोटात जे अन्न पडलेलं असतं ते कालांतराने तिथे कुजू लागतं। कुजल्यावर हे अन्न काय होतं, आतड्यामध्ये चिपकून बसतं आणि आतड्यामध्ये चिपटून राहिल्यावर ह्या अन्नामध्ये जे टॉक्झिन्स असतात ते आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि ब्लडमधून शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचवली जातात। हे जेव्हा टॉक्झिन्स असतात ते आपल्या ब्लडमधून जेव्हा सांध्यामध्ये येतात तेव्हा ती सांध्यामध्ये शरीराच्या जॉईंट्समध्ये तिथे डिपॉझिट होऊ लागतात। हे डिपॉझिट झालं की ज्या ज्या जॉईंट्समध्ये ते डिपॉझिट होतं तिथे स्वेलिंग येतं, त्या सांध्यामध्ये भयंकर वेदना चालू होतात आणि त्यांच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड होतात। कालांतराने हे सांधे निकामी होऊ लागतात। ह्यालाच रुमेटॉइड आर्थरायटिस असं म्हणतात। तर जर रुमेटॉइड आर्थरायटिसला तुम्ही ट्रीट करायचं असेल तर तुम्ही हा जो शरीरामध्ये आम तयार झालेला असतो, बरीच वर्ष ही प्रोसेस चाललेली असते, त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे आणि शरीरामध्ये जो आम सचलेला आहे तो संडासमधून बाहेर काढण्याची गरज असते। तर बऱ्याच वेळा काय होतं की संधिवाताचे पेशंट सकाळी उठले की त्यांचे हात पाय जमिनीला लागत नाहीत किंवा ते पटकन उठून बसू शकत नाही, कारण जो आम असतो तो त्यांच्या सांध्यामध्ये डिपॉझिट झालेला असतो। रात्री आपलं शरीर जेव्हा रिलॅक्स असतं तेव्हा हा आम आपल्या जॉईंट्समध्ये डिपॉझिट होतो आणि सकाळी उठल्यावर ही जॉईंट्स स्टीफ होतात, ह्यांच्यामध्ये पेन होतं व हे मुवमेंट्स करू शकत नाही।